कोणताही मंत्र जप किंवा उपासना सुरू केल्यावर त्याचा प्रभाव हा किती दिवसात जाणवतो हे ऐकून उपासनेवरील विश्वास हा 100 पटीने वाढणार आहे. अनेकदा आपण एखादे स्तोत्र, चालिसा किंवा मंत्रजप मोठ्या उत्साहाने सुरू करतो, पण काही दिवसातच काहीच रिझल्ट हे मिळत नाही. असं म्हणूनच ती उपासना आपण मध्येच सोडून देतो. कोणत्याही मंत्राची किंवा उपासनेची ताकद ही कशी काम करते आणि त्याचे रिझल्ट्स हे नक्की कधी व कसे मिळतात याबद्दलचे हे 6 अत्यंत प्रखर अनुभव हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जेव्हा तुम्ही नव्याने एखादा जप सुरू करता तेव्हा पहिले काही दिवस तुमचे मन हे अजिबात त्या मनात लागत नाही. जप करताना सतत तुम्हाला जांभया येणं, डोळ्यातून पाणी येणं, तुमचे पाय दुखणं किंवा अचानक खूप कंटाळा येणं असे प्रकार देखील घडू शकता. हे दुसरं काही नसून तुमच्या शरीरातील निगेटिव्ह ऊर्जा त्या मंत्रांच्या पॉझिटिव्ह ऊर्जेला करत असलेला तो एक प्रकारचा विरोध असतो. इथेच 90% लोक उपासनाही सोडून देतात. जर तुम्ही तो सुरुवातीचा कंटाळा पार करून उपासना टिकवून ठेवली तर 11 ते 21 दिवसांच्या दरम्यान तुम्हाला अत्यंत वेगळी स्वप्न पडायला सुरुवात होते. कधी खूप भयानक स्वप्न पडतात, तर कधी देवळे, वाहतं पाणी किंवा साधू संत हे तुम्हाला स्वप्नात दिसतात. हा काळ तुमच्या अंतर्मनाची आणि पूर्वजन्मातील पापांची स्वच्छता सुरू झाल्याचा इथे सर्वात मोठा संकेत असतो. जानेवारी ते डिसेंबर 2026 चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्य भाकीत विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. शास्त्रानुसार सलग 40 किंवा 48 दिवस उपासना केल्यावर एक मंडल हे पूर्ण होत असतं. या टप्प्यांवर मंत्रांची ऊर्जा तुमच्या श्वासात आणि रक्तात भिनते. याचा सर्वात पहिला रिझल्ट म्हणजे तुमची मनशांती, तुमचा राग अचानक कमी होणे, भीती वाटणं बंद होणे आणि चेहऱ्यावर एक वेगळंच तेज यायला सुरुवात होते. अनेकांचा प्रश्न असतो की उपासना सुरू करून महिना झाला तरी माझे अडकलेले पैसे किंवा नोकरी का मिळत नाही. लक्षात घ्या, मंत्रांची ऊर्जा आधी तुमचा मागील जन्मांचा वाईट कर्म म्हणजे पापाचा घडा जाळून भस्म करण्याचं काम करते. जेव्हा तो पापाचा घडा रिकामा होतो तेव्हाच ती ऊर्जा तुम्हाला भौतिक फळ द्यायला सुरुवात होते. ज्याचं कर्मच फार जड असतं त्यांना रिझल्ट मिळायला 8 ते 9 महिने देखील या ठिकाणी लागू शकतात. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेद भविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. उपासना सुरू केल्यावर अचानकच संकट काय येतात हा अनुभव अनेक जातकांना येतो. एखादी मोठी उपासना सुरू केल्यावर अचानकच घरात भांडणं होणे, आर्थिक नुकसान होणे किंवा आजारपण येणं. लोक घाबरून उपासना सोडतात, पण सत्य हे आहे की देव तुमची परीक्षा घेत असतो आणि भविष्यात येणारं एखादं प्राणांतिक संकट किंवा मोठं नुकसान एका छोट्याशा संकटात रूपांतरित करून तुमचे पूर्वकर्म अत्यंत वेगाने संपवत असतो. या काळात उपासना ही अजिबातच सोडू नये. रिझल्ट लवकर मिळण्याची मंत्रोच्चार 100% अचूक असण्यापेक्षा तुमच्या मनातील भाव आणि श्रद्धा 1000 पटीने जास्त महत्वाची असते. जर तुम्ही रडत रडत मजबुरीने किंवा फक्त घड्याळाकडे बघून जप करत असाल तर वर्षभरही फळ मिळत नाही. पण जर डोळ्यात पाणी आणून अत्यंत निस्वार्थ भावनेने आणि ईश्वरापासून पूर्ण विश्वास ठेवून एखादी ओळ जरी वाचली तरी 24 तासांच्या आत साक्षात ब्रह्मांड तुम्हाला त्याची प्रचिती देते. तुम्ही सध्या कोणती उपासना किंवा मंत्र जप करत आहात का आणि तुम्हाला असा कोणताही अनुभव आलेला आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा अत्यंत पॉवरफुल व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्कीच शेअर करा. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन अध्यात्मविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.